विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांब्रा येथे घडली। या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। परिणिती चंद्रू पालकर वय 13 असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। परिणिती ही सांब्रा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत 7वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला विजेचा जोरदार धक्का बसला। धक्का इतका तीव्र होता की परिणिती जागीच खाली कोसळली। घटनेची गंभीरता लक्षात येताच गल्लीतील युवकांनी तत्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर परिणितीला मृत घोषित केलं। परिणितीच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि आजी असा परिवार आहे। मी मावशीचा मुलगा। म्हणजे त्यांनी सकाळी म्हणजे 8-8:30च्या दरम्यान त्यांनी म्हणजे पाणी भरत होते मोटरमधून, तेव्हा त्यांना ते अचानक करंट लागून त्यांचं हे झालं। किती वर्षाची होती ते 7th ला होते, 7th स्टँडर्ड। परिणिती चंद्रकांत पालकर। पाणी गरम करत होते नाही, पाणी भरत होते, ते नळाला पाणी आलेलं, मग ते मोटर लावून भरताना ते पिन काहीतरी हे झालेले, तिथं करंट लागून होते। शॉप एकटीच होती। तर त्यांचे वडील सकाळी कामाला गेले होते लवकर, आणि मम्मी पण काहीतरी काम होते त्यासाठी बाहेर गेले होते। दाखवून गेले होते, पण त्याने म्हटले की नाही आता डेथ झालेली आहे म्हणून सांगितलं। ती तिथं त्यांच्या सांब्रा गावामध्ये जात होती, गव्हर्नमेंट मराठी स्कूलला। कृष्णा प्रकाश बिजगरकर। मेरा नाम मीना कांबळे है। सुबह मेरे को भी फोन आया ऐसा ऐसा हुआ है करके, तो मैंने भी जट से जाके देखा तो तब तक पूरा ये हो चुका। कैसे क्या कारण होते हैं? वो पता नहीं, बोल रहे थे कि पानी गर्म करने में गई थी करके, वो कॉइल का रॉड कुछ हाथ में पकड़ा, कुछ स्विच लगाने गए, ऐसे कुछ इंसिडेंस हुआ बोलते हैं। इलेक्ट्रिकल शॉर्ट स्पॉट में ये हुआ है। वो कैसी थी लड़की? तो बातचीत करने में सभी में एक्टिव थी, स्कूल में एक्टिव थी, और पूरे मोहल्ले में तो पूरा एक्टिव थी पूरे। कौन सी गली का? वो महात्मा फुले गली सांब्रा। हाँ, मम्मी पापा वो तीनों लोग रहते। आपका नाम? मीना कांबळे। परिणिती ही शाळेत एक हुशार व शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती। अभ्यासाबरोबर शाळेतील विविध उपक्रमांमध्ये ती नेहमी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असे। या दुर्दैवी घटनेमुळे सांब्रा गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे। विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षिततेचे उपाय अधिक काटेकोरपणे राबवावेत अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।